आलं जर तुम्हाला जास्त दिवस टिकवायचं असेल ना, तर आल्याला पहिल्यांदा तोडून घ्यायचं. कारण आलं जे आहे ते असं सरळ वाढत नाही, ओबड-धोबड वाढतं आणि जिथे त्याला 2-3 असे ब्रांचेस असते ना, तर तिथे माती जाऊन फसते आणि मग त्याच्यामधली माती जी आहे ती लवकर निघत नाही. तर बघा हे आलं बरंच साफ आहे, पण बरेचदा काय होतं, की माती भरलेलं आलं असते. तर पहिले आल्याला धुवून घ्यायचं. ते स्वच्छ असो किंवा माती भरलेलं असो. माती भरलेलं जर आलं असेल ना, खूप माती असेल आल्याला, तर ते चांगलं पाण्यामध्ये तुम्ही तासभर, दीड तास, 2 तास राहू द्या आणि हाताच्या साहाय्याने थोडंसं रब करून त्याची सगळी माती काढून ठेवा. आता हे माझं आलं स्वच्छ होतं त्याच्यामुळे तरी पण मी 15 मिनिट ते पाण्यामध्ये ठेवलं. कारण थोडंफार नाही म्हटलं तरी कचरा असतोच आणि चांगलं हाताने थोडंसं रब करून त्याच्यामधलं पहिलं पाणी सगळं काढून टाकलं आणि मग त्याच्यामध्ये परत दुसरं पाणी घातलं आणि दुसरं पाणी घातल्यानंतरही थोडंसं हाताने त्याला रब केलं आणि तेही पाणी काढलं आणि मग एका स्वच्छ कॉटनच्या कापडावरती ते ठेवून पूर्णपणे कोरडं होऊ द्यायचं. सगळं कोरडं होऊ द्यायचं म्हणजे असं व्हाईट पोर्शन तुम्हाला दिसला पाहिजे आणि नंतर एका स्वच्छ कोरड्या केलेल्या डब्यामध्ये भरून ठेवायचं. आणि हा मी टिश्यू पेपर घेतला आहे. म्हणजे किचन मधला टिश्यू पेपर आहे. आजकाल टिश्यू पेपर पण वेगवेगळे येतात. तर हा थोडासा जाडसर आहे आणि मोठा आहे. त्याच्यामुळे मी त्याला चांगली फोल्ड करून घेतली. म्हणजे दुहेरी आहे आणि तो टिश्यू पेपर त्याच्यावरती टाकून दिला. तर टिश्यू पेपर टाकल्यामुळे काय होते, आपण जेव्हा आलं फ्रीजमध्ये ठेवतो ना, तर त्याला मॉइश्चर येतं. तर ते मॉइश्चर सगळं टिश्यू पेपर ॲब्सॉर्ब करून घेतं आणि तुमचं आलं चांगलं 15 दिवस काय 1 महिन्यापर्यंत चांगलंच राहतं. तुम्ही हा प्रयोग नक्की करून बघा आणि तुम्हाला जर हा उपयोगी वाटला तर नक्की लाईक शेअर करा. धन्यवाद.